बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अब आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है, बेहतरीन ढंग से उसको और प्रोसीड कर ही रहे हैं। क्रैश कोर्स के हिसाब से, जैसे कि मैंने आपको बताया था, कि हम लोग अपना सिलसिला कंटिन्यू रख रहे करके। उसमें से आई थिंक मेरे ख्याल से 7 दिन हो चुके हैं क्रैश कोर्स के अपने। इसमें पहला चैप्टर पूरा कंप्लीट हो चुका है, सेकंड चैप्टर आज अपना कंप्लीट होने वाला है। इसमें वैरायटीज ऑफ एग्जाम्पल क्या क्या आ सकते हैं आपके एग्जाम में, पहले चैप्टर से लेके आखिरी चैप्टर तक, वो तमाम चीजें हम लोग रिवीजन के तौर पे कंडक्ट अभी फिलहाल कर रहे हैं। बराबर है ना? इसका एक बेहतरीन सा जरिया आपको पहले डे 1 से लेके डे 7 तक आपको देखने को मिलेगा, और आने वाले 3-4 दिन भी आपको वो कंटिन्यू हो पाएगा। बाद में अगर सपोज आप हमारे साथ कंटिन्यू करना चाहते हो, तो आप चाहो तो इस पर्टिकुलर जो भी मैं आपको नंबर अभी याद करा रहा, 8275339752 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। हमारे कोर्स का फीस हार्डली 1000 रुपए है, जिसमें हम सारे चीजें आपको, पहला चैप्टर बोलो या आखिरी चैप्टर बोलो, तमाम, चाहे वो रीजनिंग का रहे, मराठी का रहे या मैथमेटिक्स का रहे, मराठी और इंग्लिश दोनों फॉर्मेट में हम लोग इख्तियार करा रहे हैं। ओके, तो चलो बच्चा, स्टार्ट करूंगा। मैं स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस एकेडमी में। चलो बच्चा, स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले थोड़ा सा और एक्स्ट्रा बता दूं कि भाई, अगर सपोज कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें देख रहे होंगे, तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले। देखो, जैसे कि ये सारी चीजें मैंने आप लोगों को होमवर्क दिया था, है ना? ये टॉपिक अपना हो चुका है। लास्ट वीडियो अगर किसी ने नहीं देखा होगा तो पहले जाके वो देख लीजिए बड़ा। उसमें मैंने ये होमवर्क दिया था। आज अभी आपको करना क्या है, जो आप लोगों ने सॉल्व किया होगा, क्या वो सही है या गलत नहीं है, इसको बस जज करना है। ठीक है ना? उसको बस जज कर लो और देख लो कि तो आप लोग सही हो या गलत नहीं हो, है ना? तो देखो, सवाल है आपके सामने की 3, 8 स्टार अन 7 या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जाते म्हणते. अरे वा, जर 3 ने पूर्णपणे भाग जात आहे असं त्याचं म्हणणं आहे, तर 3 ची कसोटी लागेलच लागेल. ठीक आहे. तर स्टारच्या जागी कोणता लहानात लहान अंक येईल? आता लहानात लहान अंक म्हणल्यावर डोक्सीमध्ये 2 येते. लहानात लहान अंक या चारही ऑप्शन मधून डोक्सीमध्ये काय आला तुमच्या? 2. ते नंतरची गोष्ट होत बसेल कामधंदा. 3 ची कसोटी पाठ आहे ना सगळ्यांना? प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता येणारी संख्या जर 3 ने परिपूर्णपणे भाग जात असेल, समजून जायचं की काय 3 ची कसोटी आहे. पहा बरं बाळा, 3 अधिक 8 अधिक हा स्टार नंतरची गोष्ट प्लस 7. सगळ्यात मेन मी काय म्हटलं होतं तुम्हाला आठवते का? ह्या 3 ला कन्सिडर करायची गरज आहे का? कारण की 3 तर 3च्या फळ्यातच जाते. जाते? आता त्याच्यानंतर 8 आणि 7 किती होतात? 8 आणि 7 किती होतात? 15. आता 15, 8 आणि 7 होतात. मान्य कराल? 8 आणि 7 तुमचे 15 झाले. तर 15 तर 3 न भाग जातेच ना. म्हणजे आता 15 नंतर अशीच संख्या बेरीज करावी लागेल, जे 3 न भाग जाते. काय? 15 नंतर 2 तर होतच नाही. 15 अधिक 2 कराल तर किती होते? 17. आपल्याला पाहिजे? नाही. 5 ठीक आहे. 15 न 5 कराल तर 20 होतात. अच्छा. सर 15 न 6 करून तर 21 होतात. सर येतात 3च्या फळ्यात. इथे फसतो आपण. त्यांनी विचारलं लहानात लहान अंक. +3 कराल तर किती येते बाळा? 18. आणि तोच तुमचा उत्तर. कारण की 18 जे बेरीज केल्या असता प्रत्येक अंकांची बेरीज, ते 3 ने भाग जातोय ना बाळा. म्हणजे या ठिकाणी लहानात लहान अंक कोणता ठेवणार तुम्ही? तर 3 ठेवणार, जेणेकरून येणारी जे काही बेरीज संख्या राहणार आहे, ती काय राहणार आहे? 3 ने पूर्णपणे भाग जाणार. कोई शक? कोई शक? अच्छा सर, आपने ये 3 को क्यों नहीं पकड़ा? अरे 3 फाळ्यात जाते ना बाबा, कशासाठी फालतू त्याला बेरीज करत करत अजून टाइमपास करत बसावचा? 3 जाते ना 3च्या फाळ्यात. जसं अगर सपोज 9, 9, 7, 2. 9 ची कसोटी लागेल का? त्यासाठी का तुम्ही का बेरीज करत बसणार का? 9, 9, 9, 9, 9, 7, 2. अरे भाऊ, असं अगर सपोज इतकं राहिला, तुम्ही का बेरीज करत बसाल का? सर नाही, मला कसोटी येते, मी करणार. 9 ची कसोटी पण तशीच आहे 3 सारखी. प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता आलेल्या संख्यांची बेरीज जर 9 ने भाग जात असेल तर राहील. अरे बाबाजी, 9 9च्या फळ्यात येते ना. 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 आणि 7 आणि 2 9 होते ना.
म्हणजे 100% भाग जाईल. खतम. 100% भाग जाईल ना. तसाच 3ची गत. जर इथे 3 राहिले असते, 3 फळ्यात येते, कायला बेरीज करू? 3 फळ्यात येऊन राहिला, 3 फळ्यात येऊन नाहीच पकडायचा त्यांना. सांगण्याचा उद्देश समजलं का? काही डाऊट? उलूसा तरी तो फिर बोलो भारत माता की. चलो सामने भगते फिर देखो. अरे रे ये भी होमवर्क था. सत्यानाशी सवाल. क्या था रे भाई? खालीलपैकी कोणत्या संख्येला 2ने व 3ने निषेध भाग जाणार? 2ने निषेध भाग केव्हा जाणार? जेव्हा शेवटी प्रत्येक अंकात संख्येच्या 0, 2, 4, 6, 8 असेल. असे किती संख्या आहेत रे? इथे पण आहे, इथे पण आहे, इथे. बापा बापा बापा, चारही संख्या 2 भाग चालल्या. त्याच्या काय म्हणणं आहे? अजून 3 नाही गेल्या पाहिजे म्हणते. बोंबल दिमाग खराब. आता 3 नाही जाण्यासाठी मला एक गोष्ट सांग. 3ची कसोटी काय? प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असतात. पाय रे भाऊ, पाहून टाकू. 8 आणि 2 10, 4 आणि 5 9. 8 आणि 2 10, 4 आणि 5 9, 19 जात नाही, सत्यानाश झाली. त्याच्यानंतर 9चा मतलबच नाही येत, कारण की 3च्या फळ्यात 9 येते, पकडायचाच नाही. त्याच्यानंतर 6 पण येते, पकडायचाच नाही. 3च्या फळ्यात 6 येते ना का? त्याच्यानंतर 7 आणि 4 11. हेट म्हणा तूही बेकार, नाही होणार. सत्यानाश आहे का? त्याच्यानंतर पाय रे भाऊ, 8 आणि 2 8 आणि 2 10, 10 झाले. त्याच्यानंतर 7 आणि 4 11. बोंबल, सत्यानाशी काम. 11 आणि 10 किती? 21. आणि 21 3च्या फाळ्यात येते भाऊ. म्हणून हीच संख्या आहे सी, जे तुमची काय होणार? काय होणार? 3च्या पण आणि 2च्या पण फाळ्यामध्ये येणार. 2चे तर सगळेच येत होते. आता आता याच्याकडे ढुकून तरी पाहाल का? नाही पाहाल का? नाही सर, मला करूनच पावायचा आहे. तो येर असेल तर बया 4 पैकी एकच पर्याय द्यायचा आहे. असा म्हणलं का 5वा पर्याय की 2-2 राहतील बा म्हणून? 2 पर्याय राहणार आहेत असं काही आहे का? तरी डाऊट असेल का? 7 आणि 5 किती बाळा? 7 आणि 5 17 कसं होतील का? 7 आणि 5 12 आणि 1 13 आणि 4 17. 17 कोणत्या जन्मात 3च्या फळ्यात पाहिला का तुम्ही? म्हणून हा सत्यानाश. काहून पावाचा म्हणतो मी? पहिलेच फिक्स झाला ना तुम्ही. आला ना, मी काय म्हटलं, ढुकूनही नाही पावायचा. समजला? चला मग दुसरं. अले ले ले, एकच नंबर प्रयत्न ले. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्येत मोठ्यात मोठा 2 अंकी संख्येने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रम कसा राहील म्हणता? भागाकार रे, हा वरचा वाला भागाकार आणि खालचा वाला बाकी किती राहील म्हणते. ठीक आहे म्हणा. सगळ्यात पहिले मोठ्यात मोठे 5 अंकी संख्या कोणती असतं बळो? 99 किती नवऱ्या? 5 नवऱ्या. ठीक आहे. मग मोठ्यात मोठे 2 अंकी किती नवऱ्या? 2 नवऱ्या. यायला भाग द्या म्हणते. का म्हणते? भाग द्या. काय जी म्हणा? खूप मोठी गोष्ट आहे का? अरे खूप मोठी गोष्ट आहे का? पाय भाऊ, 99 ला 99 पाय बहुत से पोरं का करतात मी सांगतो. 99 एक थांब रे भाऊ, 99 मग पुन्हा 99 एक 99 आणि मग 99 नाही चालला म्हणते. पण पाय पर्यायात राहते बरं तसा. बी हा दिसते, हाच असेल उत्तर. असा वाटते, पण असा करावचा नाही. जसा दिसते तसा नसते. म्हणणं जग फसते. चला 99 लक्ष द्या. चलो सॉरी बच्चा, थोड़ा सा डिस्टर्ब किया मैंने आप. एनीवे देखो, अब 99 किती जा रे? 1 जा 99 टाकल्या. एका वेळेस बाळा एकच अंक खाली येते. पण ही संख्या या संख्येपेक्षा ज्याने तुम्ही भाग देत आहात लहान आहे ना बाळा. त्याला मोठं करावं लागेल. मोठं करायसाठी तुम्ही 2 गोष्टी करता. एक तर पॉइंटचा यूज करता, नाहीतर झिरोच्या. अच्छा, पॉइंट केव्हा यूज केलं असतं? जेव्हा इकडे एकही संख्या राहिली नसते. एक संख्या आहे ना, इथे 2-2 संख्या आहेत.
ही संख्या मला घ्यायची आहे, पण ते मी संख्या तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा मी टकल्याचा उपयोग करेन. पुन्हा 99 एक 99. भाऊ 1 से 1 न सुरुवात कुठे दिसते रे? 1 से 1 न सुरुवात भाऊ, हे तर 87 पहिलेच मेले 2. आता राहिलं फक्त सी आणि डी. पाहून टाकू, थांबा रे. हा टकल्या टकल्या घे दिमाग खराब. आता समोर नाही जाऊ शके. समोर जाण्यासाठी पॉइंटचा यूज करावा लागेल, पण पॉइंट मतलब आहे का? नाही. तर मग तुम्हीच सांगा रे, भागाकार काय आला बाळांनो? 1 से 1. आणि बाकी काय आली बाकी? तो कुठे दिसतोय? सी तुमचा उत्तर. कोई शक? अरे कोई शक है किसी को तो पूछो. अरे कोई डाउट हो तो पूछो. समझ में आया? चलो चलो फिर आखिरी पायदान की तरफ जा रहे। ये जाने से पहले बता दूं, हमारे साथ अगर आपको जुड़ना है तो दिए गए नंबर पे कॉल करके सारी डिटेल पूछ सकते हो। क्रैश कोर्स का हिस्सा आपको बनने का मौका मिल सकता है। एग्जाम जब तक आती है तब तक हम लोग पढ़ेंगे बड़ा फुल मैथ, फुल रीजनिंग, फुल मराठी, विथ प्रॉपर कंसेप्ट के साथ, विथ प्रॉपर ट्रिक के साथ। एक ऐप के थ्रू मैं आप लोगों को सारे वीडियो मुहैया कराया करूंगा और बेहतर तरीके से हम लोग पढ़ेंगे। ओके? और एग्जाम भी लेंगे। हाँ, वीकली टेस्ट, लास्ट टाइम भी वीकली टेस्ट हुई थी ना, वैसी वाली। तो आप अगर जुड़ना चाहो तो इस नंबर पे सारी डिटेल पूछ सकते हो। ओके, चलो तो देखो बड़ा नेक्स्ट सवाल। एका संख्येत तिची तिप्पट मिळवून येणारी संख्या 20 वेळा लिहून बेरीज केल्यास 400 ही संख्या येते, तर ती संख्या कोणती? आम्हाला माहित आहे? आम्हाला माहित आहे का? आम्हाला माहित आहे का? जे माहित नसते कोणता बाबा? एका संख्येत म्हणते ते, एका संख्येत म्हणजे एक संख्या, एका संख्येत तिची तिप्पट, तिप्पट म्हणजे इंटू 3, तिची तिप्पट मिळवून येणारी संख्या 20 वेळा लिहून बेरीज केल्यास 400 ही संख्या येते। आता मला फक्त अब जिसको पूछूंगा उसने मेरे को थोड़ा सा इसका रिव्यू बताओ। ठीक आहे, मी काय म्हटलं समजलं का? ते मी ज्याला विचारेन त्यांनी मला फक्त आता सांगावं की या शब्दशः दिलेल्या गणिताचं गणितीय स्वरूप तुम्ही कसं मांडाल हे मला पाहिजे। ज्याला विचारेन त्यांना सांगा। ठीक है? हाँ, सांग तू जल्दी। मतलब आप लोगों को वो पैटर्न ही नहीं समझा कि सवाल क्या पूछा है। तुला रे बाळा, तुला पण नाही सौर्या, बरं पहा अशा टाईपच्या प्रश्नांसोबत कसं डील करायचं ते पाहून घ्या। अरे बाळा, एका संख्येत म्हणते, एका संख्येत तुम्हाला माहित आहे का ती संख्या? म्हणून त्या संख्येला मी काय मानतो? एक्स मान। एका संख्येत तिची तिप्पट, तिची तिप्पट म्हणजे याचीच तिप्पट ना? अरे या संख्येची तिप्पट काय होणार? 3x। मिळवून म्हणते, आता मिळवणं म्हणजे का? प्लस, म्हणजे एका संख्येत तिचीच तिप्पट मिळवल्यास x प्लस 3x किती होते रे बाळा? मिळवला? मिळवल्यास येणारी संख्या 20 वेळा लिहून, आता मला एक गोष्ट सांग, राजला 20 वेळा लिहिणं म्हणजे त्याचा काय करणं? गुणाकारच झाला ना 20 वेळा लिहिणे, जे त्याला काय करणे? गुणाकाराच्या स्वरूपातच असणे, म्हणजे राज इंटू 20 करावं लागेल। त्याचा काय म्हणणं आहे की एका संख्येत म्हणजे या संख्येत तिचीच तिप्पट म्हणजे 3x, याला मिळवून म्हणजे 4x, येणारी संख्या म्हणजे 4x आहे, ती 20 वेळा लिहून, 20 वेळा लिहून म्हणजे इंटू 20 बेरीज केल्यास किती येते म्हणते? 400 की 400। आता मला फक्त एक गोष्ट सांग, चिमणे, आता म्हणा सर बेरीज केल्यास म्हणते, आता बेरीज करा नाही गुणाकार करा, गोष्ट एकच आहे ना? आता पाय 4x अधिक 4x अधिक 4x अधिक 4x अधिक 4x अधिक 4 का लिहित बसाल का 20 पर्यंत? म्हणजे 20 वेळा लिहित बसाल का? 20 वेळा लिहिणेच म्हणजे गुणाकार करणे ना? अरे 20 वेळा बाळांनो लिहिणे, 4x ला 20 वेळा लिहिणे म्हणजेच काय करणे? गुणाकार करणे। कशाने? 20 ने। बस ते केल्यास किती येते म्हणते? 400। भाऊ खतम का? जर 4x इंटू 20 बरोबर 400 बाळा,
20 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर भागाकार. टकल्या टकल्या. चल आता मी का म्हणतो, बे एक आणि बे किती जा 40, 20 जा. आता 4x काय आहे बाळा, गुणाकारात आहे 4 एक्स सोबत. हा तिकडे जाणार तर भागाकारात. 4 किती जा रे, 500, म्हणजे तुमचं उत्तर 3. असा होता बाळा हा. समजलं. शब्दशः, ज्याला शब्दशः च्या रूपांतर गणितीय स्वरूपामध्ये करण्यात इझी झालं ना, बस मिशन फतेह. मस्त से बता रहा, फुल मिशन फतेह. कोई शक, कोई डाउट? ओके है ना। चलो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं। देखो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं। देखो कुछ 2 एग्जाम्पल बच्चे हैं, फिर खत्म है। बहुत ही बेहतरीन कंसेप्ट, बहुत बार एग्जाम में पूछा गया ये सवाल है बड़ा, काफी दफा। अब इस चीज को सॉल्व कैसे करना है, ये जरा मैं आप लोगों को थोड़ा एक्सप्लेन करा दूंगा। हालांकि सवाल पहले देख लो, सवाल क्या बोल रहा है की 2 संख्यांची बेरीज बाळा 40 आहे म्हणते, हे आणि वजाबाकी 10 आहे, तर मोठी संख्या कोणती? जनरली मुलं इथं काय कन्सेप्ट करतात, देखो बड़ा, देखो सॉरी जरा कॉल आ गया था। एनिवे 2 संख्यांची बेरीज 40 आहे बघा। 2 संख्या, मुलं काय करतात जनरली बघा, एक्स प्लस वाय, 2 संख्या माहित नाही म्हणून एक संख्या वाय एक्स आणि दुसरी वाय, त्यांची बेरीज 40, त्यांचीच वजाबाकी म्हणजे एक्स मायनस वाय किती, 10. मग धरतात, त्यांना कट करतात, एक्स आणि एक्स 2x म्हणजे हा 40 न 10 याची बेरीज करतात 50, एक्स इक्वल्स टू 50 भागीला 2 म्हणजे हा होतो 25. हे आता हे मोठी आहे की लहान आहे माहित नाही, मोठी असू शकते लहानही असू शकते. आता व्हॅल्यू पुट करून पाहायचं. जनरली कुठे एक्स ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 40 जर आहे, एक्स ची व्हॅल्यू तुमची किती आली, 25 आली ना, प्लस वाय 40, तर वाय इक्वल्स टू किती, 40 मायनस 25, वाय इक्वल्स टू 10 तून 5 गेले 5 आणि हा 15, म्हणजे मोठी संख्या त्यांनी विचारलं का, हो. तर मोठी संख्या 25, लहान संख्या 3. हे जनरल मेथड झाली बघा, टोटली जनरल मेथड। अब ऐसे टाइप में आपको अगर सपोज ऐसा दिमाग चले तो अच्छी बात है, अब नहीं चले तो दिमाग में एक चीज हमेशा याद रखिएगा, हमें करना क्या है। डायरेक्टली मोठी संख्या विचारलं ना बाळा त्याने, तुम्ही डायरेक्टली मोठी संख्या काढू शकता। इथे तुम्ही शुअर नसता, इथे शुअर होतं का की नाही मोठी संख्या 15 काय 25 आहे की 15 आहे बाबा, आपल्याला नेक्स्ट काढावं लागली, त्यावरून तुम्ही हाँ, हालांकि कोई कोई बच्चे लॉजिक भी लगा सकते कि भाई 25 बड़ा रहेगा या 15 छोटा रहेगा करके, है ना, वो डिपेंड करेगा, कि कोई बच्चे लॉजिक लगा सकते हैं। लेकिन पण डायरेक्टच अगर सपोज मला पाहिजे असेल बाळा, तेव्हा काय करायचं, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोठी संख्या जेव्हा काढायची असेल ना, मोठी संख्या, तेव्हा संख्यांची बेरीज, जे काही संख्यांची बेरीज आहे ती प्लस त्यांच्यामध्ये असलेला फरक तो प्लस करायचा, मोठी संख्याच्या वेळेस प्लस करणे भागीला 2, आणि जेव्हा लहान संख्या काढायची असते ना, तेव्हा गोष्ट तीच, फक्त मायनस कर, बस. लहान संख्या करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल प्रॉपर पद्धतीने। बघा 2 संख्यांची जर मला बेरीज काढायची, आता सॉरी बेरीज म्हणतो, बेरीज तुम्हाला दिलेली आहे, ती आहे बेरीज 40, ती आहे बाबा 40, वजाबाकी दिलेलीच आहे, वजाबाकी। आता वजाबाकी म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून फरकच असते बाळा। आपण दिलाय तुम्हाला 10, मोठी संख्या विचार, तर मोठी संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला आत्ताच सांगितलं बाळा, मोठी संख्या सांगायसाठी बेरीज केलेली संख्या, संख्यांची बेरीज प्लस, मोठीसाठी प्लस, आणि फरक, त्याच्यानंतर फरक किती आहे ते भागीला 2, बेरीज किती आहे आपल्याकडे 40, फरक किती आहे आपल्याकडे 10 भागीला 2, 40 अधिक 10 म्हणजे होतात 50, भागीला 2 म्हणजे किती बाळा, तर 25। डायरेक्ट तुम्हाला मोठी संख्या मिळाली, ती म्हणजे काय 25। आणि याच ठिकाणी जर त्यांनी प्रश्न असं विचारला असतं की लहान संख्या सांगा रे, तेव्हा लहान संख्या कसं सांगितलं असतं तुम्ही, याच ठिकाणी बघा, याच ठिकाणी काय केलं असतं, लहान जेव्हा मला सांगायचं आहे तर बेरीज मायनस करायचं फक्त, बस। त्या संख्यांची एक बेरीज, त्या संख्यांचाच फरक भागीला 2, ते खतम। आता बेरीज किती आहे तर 40, फरक किती आहे बाळा तर 10, भागीला 2 करा, 40 मधून 10 गेले 30, भागीला 2 सत्यानाश। डायरेक्ट तुम्हाला लहान संख्या मिळाली, खतम। मतलब आपको वो झंझट नहीं है, काय म्हणतात अननेसेसरी तुम्हाला ते लेमडी हेड लावत नाही बसायचं आहे की दिमाग खराब
पहिले मोठी संख्या निघाली की लहान संख्या निघाली मग ती त्यामध्ये पुट करतो. डायरेक्ट तुम्ही मोठी संख्या विचारेल तर मोठी संख्या काढू शकता, लहान संख्या विचारेल तर लहान संख्या काढू सकता, मर्जी तुमची है. ओके, देखो बच्चा नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाएंगे. 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलो गव्हाच्या किमती इतकी आहे. एकच नंबर काम. जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 20 रुपये असेल तर 8 किलो तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती? एक नंबर प्रश्न रे भाऊ. तुमच्यासाठी होमवर्क म्हणून देतो. हिंट पाहिजे असेल तर हिंट देऊन देणार, पण ट्राय करा. थोड़ा ट्राय करा, तुम्हाला वेळ देतो 1 मिनिटाचा. चलो ट्राय करिए, ट्राय करिए, देखते किसका आंसर आएगा. कमेंट करके जरूर बताओ, कमेंट करके बताओ कि आपका आंसर क्या है करके. ओके, अलग का बड़ा जल्दी 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 बताओ क्या क्या आपका आंसर है. जल्दी कमेंट करके जरूर बताइएगा, मैं पक्का कमेंट आपके पढ़ूंगा. ओके है ना. देखो थोड़ा सा वक्त की कमी के हिसाब से हम लोग प्रोसीड कर ही लेते हैं इसको. देखो हालांकि मैंने आपको होमवर्क दिया, थोड़ा हिंट दे देता. होमवर्क के थ्रू आप भी इसको सॉल्व कर सकते हो. 4 किलोग्राम तांदळाची किंमत म्हणजे 4, लक्ष दे बळा, 4 किलो तांदूळ. काय 4 किलो तांदळाची जे काही किंमत असेल ना, तीच किंमत 9 किलो गव्हाची आहे. तीच किंमत 9 किलो गव्हाची. अगर सपोज 9 किलो गहू तुमचे 100 रुपयाचे होत असतील ना बळा, तर 4 किलो गहू पण 100 रुपयाचे होणार. बस असा त्याच्या, मी म्हणत नाहीये, प्रश्न म्हणते की 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकीच असणे म्हणजे इक्वल टू असणे. काय आता त्याच्यानंतर तो काय म्हणत आहे बघा. त्याच्यानंतर म्हणत आहे की 1 किलो गव्हाची किंमत, गहू 1 किलो गहू आहे बाळा 20 रुपयाचे. का म्हणतो 1 किलो गहू 20 रुपयाचे आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की 8 किलो तांदूळ काय व 9 किलो गहू त्यांची एकूण किंमत किती. तर भाऊ तुम्हाला 9 किलो गहू किंमत काढणं मोठी गोष्ट नाहीये, कारण की 1 किलो गहूची किंमत तुमच्याकडे 20 रुपये माहिती आहे, तर 9 किलो गहू कितीचे होणार रे. 9 किलो गहू तुमचे होणार 20 इंटू 9 म्हणजे 180 रुपयात 9 किलो होणार. होणार तर इथे तर तुम्ही प्लस 180 करू शकता. राहिली गोष्ट आता 8 किलो तांदळाची. सत्यानाशी तांदळाच्या बाळात तुम्हाला मला एक गोष्ट सांग रे, एका किलोच्या तांदळाचा हिसाब माहित आहे का आपल्याला? माहितच नाहीये ना. एका किलोच्या तांदळाचा हिसाब माहित नाही तर पहिले एका किलो तांदळाचा हिसाब काढावा लागणार आहे. हा लक्षात घ्या. तो कसा काढायचा जी सर, एक गोष्ट तांदळाबद्दल आपल्याला दिलेली आहे. 4 किलो तांदूळ जितक्या रुपयाचे होतील ना, तितक्याच रुपयाचे 9 किलो गहू होणार. आणि 9 किलो गहूचा हिसाब आपल्याला माहित आहे किती, 180. म्हणजे 4 किलो तांदूळ किती रुपयाचे होणार रे. का भाऊ 4 किलो तांदूळ पण 180 रुपये. मला पण मला पाहिजे 1 किलो तांदळाचा हिसाब. 1 किलो तांदूळ तर त्याला काढायसाठी 180 भागीला 4 करा, कारण की 4 किलो तांदूळ 180 रुपयाचे. 1 किलो तांदूळ काढण्यासाठी भागाकारच करावा लागतो. चला तर बा कसा कसा कराल रा. 180 ला 4 न बया बनवा. 4 चौ 16 आणि 4 पंचे 20. हे 1 किलो तांदळाचा रेट तुम्हाला मिळाला बाळा 45 रुपये. खतम काम. 9 किलोचा माहित झालं. आता 8 किलो तांदूळ, 1 किलो तांदूळ 45 रुपयाचा. तर 8 किलो काढायसाठी इंटू 8च करावं लागेल ना जी. 8/40, 8×32 आणि 4. 32 न 4 किती रे भावा? 36. खतम. तर 360 प्लस 180 टकल्या टकल्या टकल्या. 8 आणि 6 14. त्याच्यानंतर 3 आणि 2 5. 540 रुपये ही तुमचा उत्तर राहणार. बघा म्हणजे दिलं काय असते त्याचं स्वरूप जर तुम्हाला समजलं ना, मैं सच बता रहा ये चिल्लर है आप लोगों के लिए. किस हिसाब से पैटर्न दिया है ये अगर आपने समझ लिया, शब्दशः दिलेल्या गोष्टींचं गणितीय स्वरूप जर तुम्हाला मांडता आलं, खरं सांगतो नवोदय तुमचं. नवोदय तुमचं काय बरोबर आहे, कसली किंमत दिली आहे, त्यावरून आपण कशाची किंमत काढू शकतो, हा फक्त हा प्रकार होता, बाकी काय है ना. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होंगी. प्रॉपर तरीके से हम लोगों ने सारी चीजें डिक्टेट करने की कोशिश किया है. और एक चीज मैं बता दूं, अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो, हालांकि मेरा नंबर नीचे फ्लैश हो भी रहा होगा, फिर भी बावजूद उसके 82753975
22 पे कॉल करके सारे डिटेल आप पूछ सकते हो। मात्र हमारे कोर्स का चार्ज 1000 रुपए है, जिसमें एग्जाम तक हम लोग सारे चीजें पढ़ने वाले हैं। जो भी मैथमेटिक्स, जैसे हमारे अभी देखा होगा आपने, 2 चैप्टर का रिवीजन मैंने मेरे ख्याल से 8 दिन में कंप्लीट कर दिया। वैराइटीज ऑफ एग्जाम्पल क्या क्या आ सकते हैं, वो तमाम चीजें उनके साथ आप लोगों को रूबरू कराया गया है। आपको अगर सपोज ऐसा ही हमारे साथ पढ़ना है तो आप इस नंबर पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। ऐप के थ्रू हम लोग पढ़ते हैं। मात्र 1000 रुपए रजिस्ट्रेशन का चार्ज है बड़ा। आप चाहो तो ऐसे भी रह सकते हो, या फिर हमारे यूट्यूब चैनल का हिस्सा बन जाइएगा। सब्सक्राइब कीजिएगा चैनल को, वीडियो को लाइक कीजिएगा, दोस्तों में शेयर कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच। टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।